हाय नमस्कार मित्रमैत्रिणींनो. थँक्यू. खूप खूप छान कमेंट करतात त्यासाठी. मी कधीच कोणत्याही धर्मावर किंवा जातीवरती व्हिडिओ बनवत नाही. कारण का? कारण संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे आपल्या आपल्या धर्माचा आदर करायचा. पण दुसऱ्याच्या धर्माला किंवा जातीला कमी लेखायचं दिलेलं नाही. जी आर पास झाला नाही झाला, जी आरचं काय झालं काही घेणं देणं नाही. लगेच काही मराठ्याच्या पोरांनी लगेच लावलं की आम्ही गाढवच्या शर्यतीत घोडे मागं पडतात वगैरे. मी तर व्यवस्थित वाचलं पण नाही आहे. पण दुसऱ्याला कमी लेखाचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला नाही. आणि एक लक्षात ठेवा, जर शिवाजी महाराजांनी दुसऱ्या जातीला जर कमी लेखलं असतं त्यावेळेला तर एवढाच जातीभेद होता, तो स्वराज्य निर्माण केलंच नसतं सगळ्यांसाठी आणि सगळ्याच जातीची लोकं घ्या. काय गरज आहे आपल्याला दुसऱ्याला? अजून आरक्षण आपल्याला भेटलं नाही भेटलं काही माहिती नाही. जी आर पास झाला नाही झाला आणि 7 पिढ्या आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही, नाहीच करू शकत ना. ते आपली बरोबरी करू शकत नाही, आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. कारण काय आहे, आता शेती नापीक झाली आहे. तुमच्याकडे असतील 100-100 एकर जमीन, पण आम्ही तर खूप अल्पभूधारक शेती आहे आमच्याकडे. आणि बऱ्यापैकी म्हणजे भरपूर पोरांचे लग्न झालेलं नाही आहे. कारण शेती कमी असल्यामुळं आणि शेतीत उत्पन्न नसल्यामुळं. आणि जरा असाच समाज मागं पडत चालला तर त्यांची काय कोणत्याच समाजाची आपण बरोबरी करू शकणार नाही. आधी आरक्षण भेटतं नाही भेटतं याची काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त दुसऱ्याला कमीपणा दाखवण्यात घेणं देणं आहे का? खरे शिवाजी महाराज जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही प्रत्येक धर्माचा आदर करणार, प्रत्येक जातीचा आदर करणार. आणि खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर माहीत असेल ना, तर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण दुसऱ्याला कमी लेखनाचं स्वातंत्र्य नाही.